मला असं म्हणणं आहे का ज्यांनी हे हत्या केली त्याला जरब दिलं पाहिजे। हे आंदोलन जातीवर न जाता याचा पहिले मला वाटतं सगळ्यात अगोदर सगळ्या आंदोलकांनी ते विरोधक असू दे का बाजूचे असू दे त्यांनी रोखला पाहिजे। मराठा ओबीसी वंजारी कुंभी असं न होता गुंड्याला कोणती जात नसतं, त्याचा काही धर्म नसतं। त्यांनी जो प्रकार केला तो एका गुंडशाहीनं केलेला प्रकार आहे आणि गुंडशाहीच्या बाजूनं कुठल्याही जाती धर्मानं उभं राहता कामा नये। त्या जातीनं मर्डर केला म्हणून असंही म्हणण्यात काही कारण नाही। काही लोक राजकारण करून त्याला वेगळ्या प्रकारचं वळण देण्याचा प्रयत्न करू नये। अखेर देशमुखांच्या हत्येचा न्याय भेटला पाहिजे आणि ही गुंडशाही कायमची थांबली पाहिजे, हा प्रयत्न करणं गरजेचं आहे। पण सरकार ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात समोर जातं ते योग्य वाटतं की सरकार कुठेतरी आंदोलन जाणीवपूर्वक या गोष्टीला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे। भाजपचाच आमदार भाजपच्याच गृहमंत्र्यावर विश्वास ठेवत नाही, देवेंद्र फडणवीसवरच त्यांचा विश्वास नाही, तर मग अशी वेळ या देशामध्ये भाजपच्याच आमदारावर येत असेल तर मग आम्ही काय करायचं? पण धनंजय मुंडेंचा राजीनामा व्हावा अशी मागणी आहे तुमची? तो त्यांच्या पुरता मर्यादित विषय आहे। त्यांनी राजीनामा का द्यावा, का मागणी केली, त्यांचा डायरेक्ट हस्तक्षेप आहे का, असं तर कारवाईनंतर जर माझं म्हणणं आहे निवळ आरोप करून आरोप सिद्ध झाले का राजीनामा दिला पाहिजे। आरोप सिद्ध झाले पाहिजे, आरोप सिद्धसाठी का तुम्ही काय असेल तो प्रयत्न करा आणि आरोप सिद्ध होत नसेल तर मग काही अर्थ नाही।